महिन्यानंतर अखेर प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे. तेलंगणामध्ये अटक झाली. 1 महिना त्यानं पोलिसांना गुंगारा दिला. अखेर अटक झाली. आपली पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया म्हणजे खरं तर अशा चिल्लर माणसानं 1 महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये हे आहे की 1 महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील देशविदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊंच्याबद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं आहेत त्याच्यावर विषय लावून धरला. त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला, आणि त्यामुळं शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं. आमचे वकील असीम सरोदे असतील, माझे सगळे सहकारी असतील, सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला, विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे. मागणी केली होती, विनंती देखील केली होती की आपण सगळ्याच मुंबईच्या आमदारांना सोबत घेऊन रस्त्यावर बैठक लावा. आम्हाला अपेक्षित होतं की जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातलेला आहे, ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील, पण येऊन थोड्या वेळानंतर बैठकीच्या शेवटाला थातूरमातूर केलं. पण मी खास करून आज अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करेन आणि आभार मानेन की आम्हाला सगळ्यांना बोलायला दिलं. आमच्या मनात जी खतखत होती, जे जनतेच्या मनात खतखत आहे की मुंबईचे सगळेच रस्ते एकनाथ मिंदेंमुळे जे खोदून ठेवलेले आहेत, एकनाथ मिंदेंच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे सगळे आपण पाहतोय जो भ्रष्टाचार झाला आहे, मुंबईत जी हालत सगळ्यांची खराब झालेली आहे, त्याच्यावर आम्हाला बोलू दिलं. आम्ही ज्या प्रमुख मागण्या केल्या होत्या त्या अध्यक्ष महोदयांनी आमच्या विनंतीला मान देऊन मान्य केले, त्यांनी तसे निर्देश देखील दिलेले आहेत. पहिली मागणी माझी हीच होती की एका बाजूला आपण फिजिकल काम किती कमी झालं हे तर बघतोय. अनेक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये किती काम झालं आहे, कितपत झालेलं आहे, कुठे काम बंद करायला पाहिजे, हे सगळं आम्ही मांडलं. पण माझी एक मागणी जी होती की फायनान्शियल कुठेतरी आर्थिक अनियमितता जी झालेली आहे, भ्रष्टाचार पण असू शकतो. मी तर मागणी केली EOWच्या चौकशीची. त्याच्यात कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे की नाही याचं उत्तर BMC कडून मागितलेलं आहे. मग जे काही मी आधी पण सांगत होतो की ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड 10% जो पैसा असतो तो ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून दिला जातो ग्रीनफील्ड हायवेसाठी. तो मुंबईत कधीच दिला जात नाही आणि कशाला दिला जाईल, पण त्यावेळी उत्तरामध्ये आलं होतं की अंशतः दिलं जात आहे. आयुक्तांनी मला सांगितलं होतं, तत्कालीन आयुक्तांनी, की देणार नाही. ह्याच्यात कुठेही दुजाभाव नको, स्पष्ट उत्तर पाहिजे की ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिलं आहे की नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आता पैसे कॉन्ट्रॅक्टर्सला दिले जात आहेत ते रिवाइज्ड SORवर दिले जात आहेत की जे अबवचे टेंडर आले त्याच्यावर दिले जातात. कारण त्याच्यावरही त्या दिवशीचं उत्तर मंत्री महोदयांचं जे कारभार सांभाळतात त्यांचं आणि मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त ह्यांची उत्तरं वेगळी होती. हे जरी असलं तरी आता असं ठरलेलं आहे आणि मी अध्यक्ष महोदयांचे आभार मानतो की आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनरनी आमच्या प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये येऊन आमदार, DCP ट्रॅफिक यांच्यासोबत बसून बैठक घ्यावी आणि रस्त्याची कामं कुठची होतील, कधीपर्यंत होतील, पावसाळ्याच्या आधी किती होतील, ह्याच्यावर एक लक्ष केंद्रित करावं. मी आयुक्तांकडे मागणी केली की 15 जे वॉर्ड ऑफिसर्स आत्तापर्यंत नियुक्त झाले नाहीत त्या त्वरित कराव्या. कारण वॉर्ड ऑफिसर म्हणजे असिस्टंट कमिशनर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात. पावसाळा येत आहे, पुन्हा गोंधळ उडेल आणि हे सगळं होत असताना नंतर नगरविकास खात्याचे मंत्री आले, ठीक आहे, ते जसं त्यांचं असतं थातूरमातूर थोडं करून गेले. पण माझी मागणी ही एक राहणारच आहे आणि ही सगळ्याच मला वाटतं आमदारांच्या मनात आहे की ह्याच्यात आर्थिक अनियमितता जी झालेली आहे त्याच्यावर EOWच्या मार्फत चौकशी व्हावी. आधीच खूप उशीर झालेला आहे आणि तुम्ही नेहमी त्या 5 कंपन्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला, त्या कंपन्यांवर काय कारवाई? बघा, मी तुम्हाला सांगू, कंपन्यांची मी नावं कधी घेत नाही, कारण एक महत्त्वाचं आहे, अखेर सगळे कॉन्ट्रॅक्टर्स काम करतात. पण ह्याच्यात एक पुन्हा एकदा सांगतो, काही काही कंपन्यांची नावं घेतली गेली, कोण ऐकत नाही, कोण ऐकतं, कोण काम पूर्ण केलं. मला वाटतं ही सिस्टमिक चूक जी आहे, जी एकंदर 5 मोठ्या लोकांना कार्टेलायझेशन करून 5 पाकिटं देणं, त्याच्यातून एक पळून गेला, त्याच्यातून जो दंड आकारला जातो तोही महापालिका जे आपले जनतेचे पैसे त्यांना देणार, टॅक्सपेअरचा पैसा,